तर मित्रांनो, आज आपण उपवासाची साबुदाण्याची खिचडी ही करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यासाठी बघू शकता तुम्ही एक साधारण कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. ऑप्शन आहे, तुम्ही तेलामध्ये करू शकतात किंवा तुपामध्ये पण खिचडी बनवू शकतात. बट इथे मी शेंगदाण्याच्या तेलामध्ये खिचडी बनवत आहे. तर मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. कढई मी मुद्दाम मोठी घेतली आहे जेणेकरून छानपैकी आपल्याला मिश्रण हे हलवता येणार आहे. ओके. तर याच्यात आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, बटाटा आहे हा मी उकडून घेतला आहे. पण कसा, पूर्ण उकडवला नाही मी, थोडासा कचरट ठेवला आहे. याचं रिझन तुम्हाला मी सांगते. कधी पण बटाटा हा थोडासा तेलामध्ये जर तुम्ही फ्राय करून घेतला ना, तर त्याची चव ही अतिशय उत्तम लागते आणि खिचडी पण खायला खूप सुंदर लागते. तर तो पण थोडासा छान गोल्डन पद्धतीने तेलामध्ये छानसा गोल्डन कलर येईल या पद्धतीने आपण तळून घ्यायचा. हे बघू शकताय तुम्ही. तर बटाटा थोडासा कचरा ठेवला आहे, तो शिजण्याकरता एक थोडा वेळ त्याच्यावरती मी वाफे करता एक झाकण ठेवलंय. आता साधारण एखादा मिनिट मी ते छान वाफेवर होऊ देणार आहे. साबुदाण्याची खिचडी करता लागणारं साहित्य हे शेंगदाण्याचं कूट, हा भिजवलेला साबुदाणा, जिरे, मिरचीचा मी ठेचा करून घेतला आहे मिक्सरमध्ये बारीक करून, आणि बटाटे. तर बटाटे छानसे गोल्डन होत आलेले आहे. ते थोडे एक साईडला करून त्याच्यामध्ये मी जिरे टाकले आहे. हे बघू शकताय. एक साईडला जिरे पण आपले छानसे खमंग असे, ते पण जास्त जळू द्यायचे नाही. गॅस थोडासा मंद आचेवर ठेवलेला आहे मी. जिरे तडतडू लागले की ही मिरची जी आहे, तिचा मी जो ठेचा करून घेतला आहे तो मी या तेलामध्ये टाकते आहे. हे बघू शकताय तुम्ही. एक साईडला बटाटे पण होत आहे आणि एक साईडला मिरची पण ही छानशी खरपूस तळली जाते. तर आता मिरची, बटाटे आणि जिरे हे छानसे गोल्डन झाले आहे. हे बघू शकताय तुम्ही. त्याच्यामध्ये मी आता हा साबुदाणा सगळा टाकते. अशा पद्धतीने साबुदाणा टाकल्यावरती मीठ हे चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे. साबुदाणा थोडा जास्त आहे त्यामुळे मी मीठही त्या प्रमाणात टाकलेलं आहे. आता काय करणार, सगळ्यात आधी मीठ हे सगळीकडे, कधी पण लक्षात ठेवा, साबुदाण्याची खिचडी ज्यावेळेस आपण बनवतो ना, त्यावेळेस कधीही सुरुवातीला ज्यावेळेस आपण साबुदाणा टाकतो ना कढईमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये एकत्र शेंगदाणा कूट हे कधीच टाकायचं नाही. सुरुवातीला साबुदाणा, मीठ आणि आपण टाकलेलं जे मिश्रण आहे बटाट्याचं आणि मिरचीचं, हे सगळं छानसं त्या साबुदाण्याला प्रत्येक दाण्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने ते मिक्स करायचं आहे. घाई करायची नाही. आता हे छानसं मिक्स झालं ना, ऍक्च्युली आमच्या घरात सर्वांना आहे ना
खाली लागलेली खिचडी ही खूप आवडते, त्याला आपण खरवड म्हणतो बघा, तशी आवडते. त्यामुळे मी मुद्दाम थोडस हाय फ्लेम वरती बनवते. आता काय करणार, आता हे छानसं मिक्स झालंय. आता मी गॅस कमी केलाय आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट, हे मी खिचडीमध्ये टाकते. हे पण तुम्ही कमी जास्त हे टाकू शकता. काहींना शेंगदाण्याचं कूट खूप आवडतं, वेट लॉस असेल तर शेंगदाणे तुम्ही कमी प्रमाणात वापरा. आणि शक्यतो साबुदाण्याच्या खिचडीऐवजी तुम्ही भगरचा वापर करा वेट लॉस जर्नीमध्ये. ओके, हे बघा किती सुंदर साबुदाणा हा भिजवला पण व्यवस्थित होता मी, त्यामुळे प्रत्येक दाना असा मोकळा झालाय. अशी इथे बघू शकताय तुम्ही, खिचडीचा दाना आणि दाना असा छानसा मोकळा झालेला आहे. तर खिचडी कधी पण अशीच झाली पाहिजे, अशी चिगट. तशी खिचडी चांगली होत नाही आणि ती खायला पण चांगली लागत नाही. सो हे छानसं मी मिक्स केलंय, हे बघू शकताय तुम्ही. आता ही जवळजवळ मी 6 जणांची खिचडी बनवलेली आहे. ओके, प्रत्येकाला एक एक डिश. आता मी काय करणार, काहींना याच्यामध्ये साखर पण आवडते बरं का, तर तुम्ही चवीनुसार साखरही टाकू शकता. आणि याच्यासोबत मी अशी सुंदर अशी चटणी बनवली, याची रेसिपी तुम्हाला माझ्या पेजला तुम्ही लाईक करा. ही रेसिपी पण तुम्हाला म्हणजे खिचडी खाताना कोरडी कोरडी नाही लागत, तर त्यासाठी ही उपवासाची शेंगदाण्याची चटणी मी बनवलेली. आता गॅस कमी करून एक 5 ते 7 मिनिट छानसं वाफ भरू द्यायची आणि खिचडी होऊ द्यायची, घाई करायची नाही. खिचडी वाफवण्याकरता एक 5 ते 7 मिनिट त्याच्यावरती मी झाकण ठेवत आहे. आता 5 मिनिट झाले आहे आणि आता बघू शकताय किती मस्त अशी वाफ भरली खिचडीला. साबुदाणा पण असा छानसा मोकळा झालेलाच आहे आणि खिचडी एकदम टेस्टी. सो आता गॅस बंद करून मी ही डिश मध्ये सर्व करते आहे. सो गरमागरम खिचडी. येस, तर छानशी अशी उपवासाची खिचडी ही बघू शकताय तुम्ही. आणि ही उपवासाची शेंगदाण्याचे कालवण म्हणा, चटणी म्हणा, है ना. तर ही छानशी तयार झालेली आहे, ही बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने छानशी खिचडी आणि हे जे सार आहे हे तयार झालेलं आहे शेंगदाण्याचं. तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या हर्षलाज रसोई या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. ओके, थँक्यू.